आज आपण शेवग्याच्या शेंगांची छान चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत. तर या ठिकाणी शेवग्याच्या शेंगा छान कट करून घेतलेल्या आहेत. त्याच्यावरची थोडी थोडी जी वरची साल असते तीही काढून घेतली आहे. आणि ह्या शेंगांमध्ये आपण 2 बटाटे घालणार आहोत. तर बटाट्यांच्या वरची साल काढून जशा शेवग्याच्या शेंगा लांब आकारात कट केलेल्या आहेत तसेच बटाटे पण मी कट करून घेतले. आता शेंगा आणि बटाटे धुवून घेऊया. शेंगा आणि बटाटे धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. तर कढईमध्ये आपण 1 तांब्या पाणी घातलेलं आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला शेंगा आणि बटाटे घालायचे आहेत आणि शिजवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने जर शेंगा शिजवल्यात ना तर त्या चवीला खूप छान लागतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा तेल. तेल आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा ज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत. असं केल्यामुळे शेंगांना चव खूप छान येते. तर या ठिकाणी आता मीठ आणि तेल आपण मिक्स करून घेऊ आणि झाकण झाकून ह्या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. अगदी 5 मिनिटामध्ये ह्या शेंगा शिजून तयार होतात आणि चव पण खूप छान येते अशा पद्धतीने शिजवल्यामुळे. तर आता या ठिकाणी आपण 5 मिनिट झाकण झाकून शेंगा शिजवून घेऊया. 5 मिनिट झालेली आहेत आणि या ठिकाणी आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत. त्यांच्या रंगांवरूनच कळतं की शेंगा शिजल्या आहेत. जर नसेल समजत तर बटाटा कट करून बघायचा. बटाटा नरम झालेला असेल तर शेंगा पण या ठिकाणी शिजलेल्या असतात. तर या ठिकाणी बटाटा छान मऊ झालेला आहे. काढून घेऊया. खूप पण शिजवायचं नाही आहे बटाटा. अगदी तो तुटेल इतका शिजवायचा, कारण की आपण फोडणी देतो. फोडणी दिल्यानंतर पुन्हा आणखीन भाजी उकळते, मग त्याच्यामध्ये बाकीचे जे थोड्याफार कच्च्या असतील शेंगा आणि बटाटे तर ते छान शिजतात. आता आपण भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करणार आहोत. शिजलेल्या शेंगा ज्या आहेत त्या मी एका डिशमध्ये काढून घेतल्या. आता त्याच कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहोत. तर आवडीप्रमाणे तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुलून आलं की मग मोहरी घालणार आहोत 1 चमचा. मोहरी चांगली तडतडली की मग हिंग घालायचं आहे. अर्धा ते पाव चमचा या ठिकाणी हिंग घातलेला आहे. आता 1 मोठा बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. मीडियम असतील तर 2 कांदे घाला. हा 1 मोठा कांदा होता तो बारीक कट करून घातलेला आहे. आता कांदा आपल्याला अर्धा परतवून घ्यायचा आहे. अर्धा कांदा परतवून झाल्यानंतर 1 चमचा आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. कांद्यासोबत नाही घालायची. अर्धा कांदा परतवायचा आणि मग नंतर घालायची. म्हणजे आलं लसूणची पेस्ट जळतही नाही आणि भाजीला स्वादही छान येतो. तर या ठिकाणी अर्धा कांदा परतवला गेला. त्यानंतर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. आता आलं लसूणची पेस्ट आणि कांदा छान थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा आणि आलं लसूणची पेस्ट छान परतवली गेलेली आहे. आता 1 लहान चमचा हळद किंवा आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घालायची आहे. अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये छान चविष्ट अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार होते. हळद आणि लाल मिरची पावडर परतवून घेतलं. गॅस कमीच ठेवायचा या ठिकाणी फोडणी देताना. आता याच्यामध्ये फोडणीमध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तर या ठिकाणी 6 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. अशा पद्धतीने फोडणीमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजी चवीला वेगळी लागते आणि वरून आपण शेंगदाण्याचा कूट घालतो भाजीमध्ये पूर्ण फोडणी तयार झाल्यानंतर. त्या भाजीची चव आणि ह्या भाजीची चव खूप वेगळी असते. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या बनवून बघा. वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या भाज्यांची चव पण खूप वेगवेगळी असते. तर आता शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर 1 सेकंद मी परतवून घेतला फोडणीमध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मग 2 चमचे पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर ही ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची. अशा पद्धतीने भाजी बनवल्यामुळे भाजीची चव खूप वेगळी येते. छान लागते भाजी, अप्रतिम होते. सहसा वरून शेंगदाण्याचं कूट घातलं जातं, परंतु अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा. छान वेगळ्या पद्धतीची लागते आणि छान चविष्ट लागते. त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो.
अशा पद्धतीने वेगवेगळ्या भाज्या नक्की बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडतील. आणि चॅनलवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपीज आहेत, नक्की बघा, त्या पण तुम्हाला खूप आवडतील. आता ह्या ग्रेव्हीला जितकं लागेल तितकं मीठ घातलं मी, कारण की भाजी शिजवताना मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे इथे अगदी थोडंसं ग्रेव्हीला लागेल तितकंच मीठ घालायचं. आणि पुन्हा थोडंसं पाणी घालून ही ग्रेव्ही आणखीन उकळवून घ्यायची आहे. जसं जसं तुम्ही पाणी घालतात ना, तसं तसं ही ग्रेव्ही दाटसर होत जाते बघा, आणि छान तेल सुटतं. तर या ठिकाणी ग्रेव्ही आपली पूर्ण तयार आहे. आता शिजवून घेतलेल्या शेंगा ग्रेव्हीमध्ये घालून, फोडणीमध्ये घालून परतवून घेऊया. आता शेंगांचं पाणी घातल्यामुळे थोडासा हा रस्सा तुम्हाला पातळ दिसत असेल, पण जशी जशी ही भाजी उकळेल आणि थंड होईल तशी तशी ती एकदम घट्ट होत जाते. म्हणून तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घालायचं, आणि वरून पाणी घालणार असाल तर गरम करून घालायचं, म्हणजे भाजीची चव जशीच्या तशी राहते. थंड पाणी घातलं ना तर थोडी भाजीची चव वेगळी होते. तर या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आता आपल्याला ही भाजी पुन्हा 2 मिनिट उकळवून घ्यायची आहे. गॅस कमी करायचा, झाकण झाकायचं आणि मग भाजी उकळवायची. म्हणजे कमी गॅसवर उकळवल्यामुळे भाजीचं तेल जसंच्या तसं राहतं, भाजीला तेल सुटतं. 2 मिनिट उकळून झाल्यानंतर आता वरून कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा आणखीन 1 मिनिट भाजी उकळू द्यायची, म्हणजे कोथिंबीरीचा छान स्वाद भाजीमध्ये उतरेल. आणि तुम्ही नसाल उकळवा, तुम्हाला अशीच वरून कोथिंबीर आवडत असेल तर नाही उकळवली तरी देखील चालेल. कोथिंबीर घातल्यानंतर भाजी 1 मिनिट उकळवून घेतली आणि भाजी छान या ठिकाणी आपली मस्त तयार झालेली आहे. अगदी चविष्ट भाजी तयार होते. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. लाईक करायला विसरू नका. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.